वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। शुभं करोति कल्याणं आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमोस्तुते। काय मागितलंस? काहीच नाही. तू काय मागितलंस? हेच की वेदांतला कायम सुखी ठेव. वेदांत, नाही फार बरं केलं तुम्ही इथे आलात ते. पण हिने हट्ट केला म्हणून आलो. पण तिने हट्ट करण्याच्या आधी तुम्ही असं म्हणाला असतात ना की मी इकडे येऊन राहतोय, तरी आम्ही आनंदाने स्वागतच केलं असतं तुमचं. तुम्ही या घरचे होणारे जावई आहात आता. घर जावई एखाद्याला हसवायचं कसं बरोबर जमतं तिला. बरं अण्णा, तुम्ही बसा गप्पा मारत, मी ताटं वाढायला घेते. बर जा जा. बरं वेदांत, नाही म्हणजे हे सगळं कसं झालं काय झालं मी अजिबात विचारणार नाही. पण काय म्हणजे पुढे काय करायचं ठरवलंय? अण्णा मी सांगतो, पण त्याआधी तुम्ही मला इथे तुमच्या घरी राहायला बोलवलं त्यासाठी मनापासून थँक्यू. तुम्ही आम्हाला परक म्हणताय का? नाही म्हणजे परक मानत असेल तर मग हे आभार प्रदर्शन वगैरे सगळं ठीक आहे. तसं नाहीये. मी ना माझं घर सोडून असं दुसऱ्यांकडे कधी राहिलो नाहीये, पण तरी मी इकडे राहायला तयार झालो. मला ना एकट्याला राहायला भीती वाटत होती. एकटे पण खायला लागते आणि आपली चूक नसताना जेव्हा आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं ना, तेव्हा सगळं संपतं. माझा ना माझा कॉन्फिडन्स गेलाय. म्हणजे असं वरून वाटत असेल मी नॉर्मल, पण आतून तुटलोय मी, संपलोय. बघा ना, माझी आई जिने मला लहानाचं मोठं केलं ती एखाद्या शत्रूसारखी वागली आणि आमच्यातला ना संवाद संपला. ना तुम्हाला आठवतंय आम्ही जेव्हा मुंबईहून परत आलो होतो तेव्हा तुम्ही म्हणाला होता की जेव्हा घरातले संवाद संपतात ना तेव्हा ते घर तुटतं. तेच झालं. नाही म्हणजे वेदांत, एक विचारू का तुम्हाला? तुम्ही नूतनजींशी बोलण्याचा प्रयत्न केलात का? पण खूपदा केला. पण मला शांत व्हायचं होतं आणि म्हणून मी ते घर सोडून आलो. मनात खूप गोंधळ सुरू आहे, तसं विचित्र विचार येतात, झोप येत नाही. म्हणजे अण्णा अमूल्य आहे ना, म्हणून मी जरा तरी ठीक आहे. ती नसती तर मी तर कोलॅप्स झालो असतो. एवढ्या कठीण परिस्थितीत तिने एकटीनेच माझी साथ दिली. मला खूप मदत करते ती, एकटं पडून देत नाही. आणि ती आहे ना, म्हणून मी इथे असं तुमच्यासमोर बसू तरी शकलो. नाहीतर जेवण तयार आहे, हात धुवून घ्या. हो चला चल, हात धुवून घेऊया आणि जेवायला बसूया. हात धुतले नाहीत तर मॅडम ओरडतात ना, आवडत नाही त्यांना अजिबात. चल चला.
असेल दादा? बघ ना रे, फोन सुद्धा लागत नाहीये त्याचा. आजी, तूच कर ना ग काहीतरी. ते मला समजतच नाहीये काय करू ते. चला जेवायचं का? वेदांत घरी आल्याशिवाय माझ्या घशाखाली घास नाही उतरायचा. विक्रांत, तुला माहिती असेल वेदांत कुठे येते? नाही, फोन लाव जरा त्याला. त्याचा फोन लागत नाही. आरती, तुला तर कळेलच वेदांत कुठे येते. मला मला कसं कळेल? कसं कळेल? अगं अमूल्याला फोन कर ना, तिला माहिती असेल वेदांत कुठे येतो. तिच्याचमुळे तर ही वेळ आली आहे त्याच्यावर. नूतन, देवानी तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलू नकोस. अगं तो मुलगा घर सोडून गेलाय, दुखावलाय तो. आता तरी जरा नमतं घे. सतत खोचक बोलायचं, विचित्र वागायचं. मी नमतं घेऊ का? पण प्रत्येक वेळेला कारण तू चुकतीयस. वेदांची आई आहेस ना तू. अगं मग तुला काहीच वाटत नाही का असं वागताना? वाटतं ना, वाटतं, आणि म्हणूनच त्याला थांबवत होते. पण तो थांबला का? नाही, गेला ना निघून. अगं मी त्याची आई आहे ना, म्हणून त्याचं भलं कशात आहे हे समजतं मला, म्हणूनच हे सगळं करतेय. पण तो त्याची मती भ्रष्ट झालीये. तोंड सांभाळून बोला तू. तू मलाच सांग कसं वागायचं ते. हो, तुलाच सांगणार, कारण तू चुकतेस. मला कळतच नाहीये का त्या पुरुषोत्तमच्या नादी लागलीस तू. काय म्हणाली? पुरुषोत्तमच्या नादी लागते? काय म्हणायचंय काय तुला? मला हेच म्हणायचंय की त्या माणसाचं तू का ऐकतेस. काही कळत कसं नाहीये तुम्हाला? पुरुषोत्तमला सुद्धा वेदांचं भलंच व्हावं असं वाटतंय. आई, पण तू दादा आणि पुरुषोत्तम काकांमध्ये त्या पुरुषोत्तम काकांना महत्व कसं देऊ शकतेस? काय चुकलं माझं? सांग ना, काय चुकलं? कोणाला महत्व द्यायचं, कोणाचं ऐकायचं हे व्यवस्थित समजतं मला. आणि पुरुषोत्तमला महत्व दिलं तर त्यात वावगं काय आहे? हा, तू नाही तुझ्या आरतीला माझ्यापेक्षा जास्त महत्व देत? नूतन, अगं आता तुला रडायला काय झालंय? ते बाई प्लीज शांत हो तू. तुला समजतंय का रडू नको सांगितलेलं? उद्यापासून दिवाळी आहे आणि हा मुलगा गेला घर सोडून, घरातल्या सगळ्यांना वेठीस धरून. जरा बोल त्याच्याशी. ठीक, बोलीन मी त्याच्याशी. पण तू तुझं वागणं बदल. तो घरी परत आला आणि तू जर का असंच वागत राहिलीस ना नूतन, तो पुन्हा दुखावेल. ठीक आहे, आपण एक काम करूया. तू त्याला घरी बोलव. मी माझ्या खोलीत बसते. खोलीतनं बाहेरच येत नाही, मग तर झालं. मग वेदांत, जेवण झालं ना व्यवस्थित? तुम्ही जेवताना खूप शांत होतात म्हणून विचारलं. हे व्यवस्थित झालं, पोटभर एकदम. हो ना? जेवण बरं होतं ना रे? अगं बरं काय, मस्तच झालं होतं. आणि मला माहित नव्हतं तुझ्या हाताला इतकी छान चव. हो का? मला सांगू का वेदांत, म्हणजे आपण ना खूप नशीबवान माणसं आहोत. म्हणजे अगं म्हणजे सुगरण बायको मिळायला सुद्धा नशीब लागतं. मग आमची बायको तर सुगरण आहेच, ही तुमची होणारी बायको सुद्धा सुगरण आहे. गावात की नाही आपण नशीबवान. अण्णा, मी उठणं आणून ठेवलंय. उद्या अभ्यंग स्नानाला. अरे हो, सुमनचा सुद्धा फोन येऊन गेलाय. वेदांत, तू लावतोस ना उठणं? म्हणजे मागच्या वर्षापर्यंत तर लावायचो.
वेदांत नाही म्हणजे वाईट वाटून घेऊ नका. मग तुम्ही कितीही काळ इथे राहिलात तरी आमची काही हरकत नाही, पण म्हणजे दिवाळी आली आता, तुम्ही घरी जाणार नाही? नूतनची वाट बघत असतील. मी विचार केला होता अण्णा, पण तुम्ही प्लीज मला दिवाळीला घरी जायला फोर्स करू नका, नाहीतर मला इथे राहणं कठीण होईल थोडं. नाही 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 नाही, आग्रह वगैरे नाही, मी सहजच विचारतो तुम्हाला, बाकी काही नाही. हे बघ, तू तुझ्या घरी आहेस आणि तुझ्या घरी दिवाळी साजरी करतोस असं समज. हा हा, अगदी बरोबर बोलते ती. बरं चला, तुम्ही दोघेही छान गप्पा मारत बस, मी जातो झोपायला. हा, गुड नाईट अण्णा. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट अण्णा. गुड नाईट. आणि वेळेत संपवा गप्पा, नाही तर हे आमचं एकदा सुरू झालं ना की थांबायचं नाव नाही. हा अण्णा काय तुम्ही आलंच. वेदांत, काही म्हणजे कमी जास्त झालं तर प्लीज माझ्यावर रागवू नकोस. म्हणजे अगं तू काय बोलतेस? मी कसा रागव तुझ्यावर? आधी रागवायचंच ना. आता सगळं बदललं आणि मी आलो तेव्हा तू म्हणालीस ना, तर तुला बॉसगिरी सहन करावी लागेल माझी. सो आय एम रेडी. मी सांगेन तर ऐकावं लागेल. ओके. मी काय म्हणते, बाहेर थंडी छान पडली, आपण थोडा वेळ बाहेर बसूयात? चालेल. चल. काय रे, कसला विचार करतोस? कसलाच नाही. हे बघ, मी समजू शकते की सध्या तुझ्या मनात काय चाललंय, पण हे बघ, तू आहे ना अजिबात निगेटिव्ह विचार करू नकोस. हे दिवस सुद्धा जातील असं सांग तू तुझ्या मनात. हे दिवस सुद्धा जातील. आत्ता तू 2 पावलं मागे आलायस ना, इथून पुढे जाताना 10 पावलं पुढे जाशील आणि खूप उंच भरारी घेशील. अमूल्य, तू हे सगळं मला बरं वाटावं म्हणून बोलतेस ना? नाही अरे, मी खरंच मनापासून बोलतीये. कारण माझा पूर्ण विश्वास आहे की तुझी स्वप्न पूर्ण करण्यापासून तुला कोणीही रोखू शकत नाही. आणि एक सांगू का, मला आहे ना तो डॅशिंग वेदांत वानखेडेच आवडतो. हा रडक्या वेदांत वानखेडे नाही आवडत. काय? मी आवडतो तुला? नाही. आता तर म्हणालीस. ताईचा फोन आला. माझ्याबद्दल विचारण्यासाठीच केला असेल. स्पीकरवर टाक. हा ताई, बोल. अमूल्य, अमूल्य, वेदांत घरी नाही आला अजून. तुला माहितीये का तो कुठे? नाही अगं ताई, मला नाही माहित तो कुठे. अमूल्य, सांग ना, कुठे वेदांत? तुला माहितीये का? नाही ताई, मला खरंच माहिती नाही वेदांत कुठे. काय करायचं ग? अमूल्य, अगं दिवाळी आलीये आणि त्यात वेदांत घर सोडून गेलाय. ताई हे बघ, मी समजू शकते, पण प्लीज तू शांत हो. वेदांत जिथे कुठे असेल सुखरूप असेल. मला खूप टेन्शन आलंय. अगं हो, टेन्शन येणं साहजिक आहे, पण हे बघ, तू काळजी करू नकोस बरं. सगळं काही व्यवस्थित हो. अमूल्य, अगं ह्या घरातली माझी पहिली दिवाळी आहे आणि तीही अशी होती. तुला माझी आठवण नाही येत का? ताई अगं, कसं बोलतेस तू? मला तुझी खूप आठवण येते ग. मला पण. कंदील बनवलास का?
मला नाही येत तुझ्या इतका चांगला कंदील बनवत. पण ताई मी करेन प्रयत्न तुझ्यासारखा छान कंदील बनवण्याचा. ठीक आहे. आणि हो, वेदांत बद्दल काही कळलं ना तर मला पहिले कळव. हो, बाय. मूल्य, आय एम सॉरी. माझ्यामुळे तुला खोटं बोलावं लागलं. वेदांत, तरी आपण ताईला सांगूयात ना. ताईला सांगण्यात काय प्रॉब्लेम आहे? तिला कळलं ना तर ती विक्रांतला सांगेल. आणि विक्रांतच्या चेहऱ्यावर काही लपत नाही. वेदांत, मी आयुष्यात पहिल्यांदा ताईशी खोटं बोलले. माहिती नाही अजून काय काय करावं लागणार आहे. पण ठीक आहे वेदांत, मी तुझ्यासाठी ना काही करायला तयार. तू टेन्शन नको घेऊस. वेदांत, मगाशी जशी मला मदत केलीस ना तशीच आता पटापट आकाशकंदील बनवायला येतो. नक्की काय करतोय मी? हो, पण जे काही करतोस ते पटापट कर. बर. तुला माहितीये, मी आणि ताई शाळेत असल्यापासून दरवर्षी आकाशकंदील बनवायचे. हो, ऐकलं मी मगाशी. पण अमूल्य, एक सांगू, ऍक्च्युली ना ही खरी दिवाळी. नाहीतर आमच्या घरी काय, एक इलेक्ट्रिशियन येतो आणि हे सगळं करून जातो. आणि रांगोळी काढायला पण बाहेरून माणसं येतात. काय? हो रांगोळी काढायला बाहेरून माणूस येतो? हो ग. अरे बापरे. पण दिवाळीची हीच खरी मजा आहे. दिवाळीत बाहेर रांगोळ काढणं, आकाशकंदील बनवणं, ही सगळी सजावट ही फक्त सजावट नाही, हे आपले संस्कार आहेत. म्हणजे दिवाळीच्या पहाटेला अंगणात रांगोळी काढणं ना, यात किती मजा येते माहितीये. पण बाकी रंगांचं जाऊ दे, पण जेव्हा पांढऱ्या शुभ्र रांगोळीचा हाताला स्पर्श होतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू होते. मजा येते हे सगळं करायला. वेदांत, राहूच तू, तुला नाही जमणार. अगं ते चुकून झालं. काय मी ना इंजिनियर आहे, इंजिनियर. सो माझं ड्रॉइंग पण चांगलं आहे आणि अँगल्स पण मस्त आहेत. कदाचित तुझा आयुष्याकडे बघण्याचा अँगल चुकत असावा. मी हेल्प करते ना. मगाशी साधी पेपरवर लाईन मारता येत नव्हती, अँगल्सच्या गप्पा काढतोय. बघ ना मूल्य, साधी लाईन पण मारता येत नाही मला, कुठे अँगल्सचं घेऊन बसलं. लागला. जा जाऊन बटन ऑन कर. तू नीट उभी राहा. हे जा.